मित्रांनो, तालुका अंबाजोगाई, गाव सेलो आंबा, जिल्हा बीड या ठिकाणी आज आपण ही चित्रफित घेत आहोत. आज या ठिकाणी ड्युटीला आल्याच्या नंतर आपल्याला सुंदर पद्धतीचे जुने घरं पाहण्याचा योग आला. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं जुन्या दगडांमध्ये आणि मातीमध्ये झालेले हे बांधकाम आहे. पूर्णपणे मातीमधलं हे बांधकाम आपण पाहून पुढं आल्याच्या नंतर आपल्याला एक चिऱ्यांचं पण सुंदर अशा पद्धतीचं बांधकाम पाहायला मिळत आहे, जे की चिऱ्यांमध्ये बांधलेलं आहे. चिरे आणि चुनखडीचा वापर केलेला या बांधकामासाठी. आणि आतून आपण पडलेलं पाहू शकता. संपूर्ण बांधकाम आता पडलेलं आहे, कारण की मातीमध्ये बांधलेलं बांधकाम किती दिवस किती पावसाळी खाणार त्यानुसार हे पडलेलं आहे. इथून मग मित्रांनो आपण थोडंसं आणखी पुढे गेलो. या गावात आपल्याला या घरावर जाण्यासाठीच्या पायऱ्या पण दिसल्या. या गावामध्ये मित्रांनो आपल्याला प्रामुख्यानं खूप जुने घरं आपल्याला पाहायला मिळाले, परंतु सध्या या घरांमध्ये कुणीही राहत नाही. या ठिकाणी हे जे तुम्हाला घर दिसतंय हे संपूर्ण पद्धतीनं खाली घरं आहेत. इथले जे लोक आहेत ते पलीकडल्या साईडला राहण्यासाठी गेलेले आहेत. पाहू शकता वरती जरी आपल्याला विटा दिसत असतील तरी खाली दगडांमध्ये आणि मातीमध्येच बांधलेलं हे बांधकाम आहे. काळानुसार जसं राहायला भेटल तशा पद्धतीनं, जशी जागा पुरल तशा पद्धतीने या ठिकाणी लोक राहत होती. आपण गावाच्या एका बाजूच्या कोपऱ्यामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे संपूर्ण मातीनं भरलेलं आहे. ऑलरेडी आपण ज्या जागेवर उभा आहोत त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर पण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे संपूर्ण मातीनं भरलेलं असल्यामुळं आपण उंच ठिकाणावर आहोत, परंतु इथून जर खाली पाहिलं तर हे आपण दुसऱ्या मजल्यावर असल्यासारखं आपल्याला पाहायला मिळत आहे. समोरच्या साईडला पण अशाच पद्धतीचे आपल्याला बांधकाम घरं दिसत आहेत. संपूर्ण गाव ओसाड झालेलं आहे.